Thank you.
Krishna
जयासाठी होती, ब्रह्मादिक वेडे जयासाठी होते, तो गोकुळे श्रीपती लोणी चोरी कवाडते सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ। मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या, श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। जयांची किलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। ब्रह्मादिक वेडे जयासाठी होती, तो गोकुळे श्रीपती लोणी चोरी कवाडते जैसे आहे तैशा परी, येतो जातो हरी नकळेची। प्रस्तुत प्राप्त स्थली प्राप्त प्रसंगी या विश्वाला तारण्याकरिता चार वेदाचं मंथन करून पंचम वेद निर्माण करणारे विश्वविख्यात वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने त्रिदिनात्मक कीर्तन महोत्सव आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने
आज प्रसादाची काल्याची सेवा आहे. या सेवेकरता निवडलेला अभंग शांत श्रीमंत संत प्रतिष्ठान निवासी स्वामी श्री एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा भगवान परमात्म्याच्या या विशेष अनन्य साधारण लीलेचं वर्णन करणारा अभंगाच्या सेवेकरता गायला. विठ्ठल विठ्ठल अभंग शांतीब्रह्म स्वामी श्री एकनाथ महाराजांचा आहे. अभंगावर चिंतन मांडण्यापूर्वी संप्रदायाची परंपरा ज्या घराण्यामध्ये आहे, अनेक जन्माचं पुण्याई अनेक असणाऱ्या वडीलधारी मंडळींनी केलेला परमार्थ आणि या परमार्थाच्या पुण्याईमुळे आजचा हा सुवर्ण दिन आहे, अमृताचा दिवस आहे. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. या न्यायानं या घराण्यामध्ये लाभलेला वारकरी संप्रदायाचा वारसा, समाजसेवा, राजकीय क्षेत्रातलंही अंग आणि परमार्थ करण्याकरता अंतकरण वृत्तीची स्फूर्ती, यामुळे आजचा हा दिन आपल्याला बघायला भेटतोय. धनिक श्रीमंत पदाधिकारी या जगामध्ये अनेक आहेत, पण परमार्थाची सेवा, वारकऱ्याची सेवा आणि संतांची मूर्ती प्राण प्रतिष्ठा ही महत् भाग्यानंच प्राप्त होते. विठ्ठल विठ्ठल या संबंधानं पखवाजाची सेवा करणारे वैकुंठवासी गुरुवर्य, ज्यांनी आपलं जीवन सगळं संप्रदायामध्ये खर्च केलं, असे गुरुस्थानी आमचे शंकर काका खरात, त्यांनी आपलं जीवन सगळं संप्रदायामध्ये खर्च केलं. पूर्वीचा काळ होता, काही देणं घेणं पॉकेट पुडी काही नव्हतं, म्हणून परिसरामध्ये मनोभावे पखवाजाची सेवा केली, आल्याल्या वारकऱ्याची सेवा केली आणि या खरात कुटुंबाचा उद्धार करण्याकरता हरिभक्ती परायण जीवन जगले ते वैकुंठवासी शंकर काका खरात. त्याच अगदी असणाऱ्या परंपरेत त्यांच्याच घराण्यामध्ये हा वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे आदरणीय हरिभक्ती परायण परमस्नेही रामायणाचार्य कीर्तनकार, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक संघर्ष करून साधूची कृपा संपादन केली, राम भक्त वनवासी मंडळीची ही कृपा संपादन केली, आल्याल्या अतिथीचं मनोभावे पूजन केलं आणि वारकरी संप्रदायामध्ये लहान्यावर तेवढंच प्रेम तर ज्येष्ठावरही तेवढंच प्रेम केलं, असे आदरणीय हरिभक्ती परायण भानुदास भाऊ खरात महाराज ही परंपरा ती चालवीत आलेली आहे. आणि त्यांच्याच पुण्याईमुळे आज त्यांनी त्यांच्या राहत्या घरामध्ये आपल्या आज या मूर्तीमध्ये विराजमान केलेलं आहे. त्यांनी आपल्या जन्माचं सार्थक केलेलं आहे. सार्थक बाबा थांबा. विठ्ठल धन्यतात्मक असे अभंग अनेक आपण ऐकतो गाथ्यामध्ये. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. किंवा देव खरा आला भक्ती सन्माने पूजिला. किंवा अवस्थापर असे अभंग आहे की परमात्म्याची प्राप्ती झाली की मनुष्याला ऑटोमॅटिक आनंद उद्गार निर्माण होतात. आज तो क्षण आहे, अत्यंत सर्वश्रेष्ठ सुवर्ण दिन आहे, अमृत दिन आहे. म्हणून आज मूर्तीप्राण प्रतिष्ठा सोहळा झाला. हरिभक्ती परायण वेदशास्त्र संपन्न आमचे जगुदेवा शास्त्री, त्यांचे बंधू विठुदेवा आणि सगळे ब्रह्मवृंद यांनी वेद घोषात वेद मंत्रात या मूर्तीवर संस्कार केले. आज अगदी बहुन सगळ्या आपल्या स्नेही महाराज मंडळी, साधू संत, राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी
मित्रमंडळी, पाहुणे मंडळी, गावातील सगळ्या लेकी बाळी, जावाई वृंद, पाहुणे मंडळी या सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण दिलं आणि त्यामुळे सगळेजण उपस्थित झालेले आहेत. अगदी या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा सोहळा अत्यंत थाटामध्ये, टाळ पकवास तोफाच्या आतिषबाजीमध्ये, साधू संतांच्या संगतीमध्ये हा संपन्न होतोय. नोहे हा एकट्याचा खेळ, म्हणून मेळ मेळविला या न्यायानं आज पार्थ नगरीचं भाग्य की देहूला दर्शनाला जाण्यापेक्षा आज आपण इथे दर्शनाला येऊ शकतो. साक्षात जगद्गुरु तुकोबरायांचं दर्शन आपल्याला लाभतंय. तुकोबरायांचं जीवन चरित्र आपल्याला माहिती आहे, म्हणून खरात परिवाराला अत्यंत आनंद आहे. म्हणून खरात परिवारानं सिंहाचा वाटा उचलला. सगळेजण हजर झाले. भाऊंचे कुटुंबीय, नातलग मंडळी, बंधू आणि तिसरी पिढी शंकर काकाची वारकरी संप्रदायात आहे, तशी चौथी म्हणायला हरकत नाही. माझे परममित्र, आम्ही भजन बरोबर शिकलो. हरिभक्ती परायण मुरली अण्णा खरात, त्यांचे ज्येष्ठ बंधू गजानन भानदास खरात, अगदी आमचे गंगाधर खरात असतील, एकनाथ अण्णा असतील, बाप्पासाहेब पटेल असतील, शिवाजी दादा असतील किंवा अगदी असणारे सुधाकर दादा असतील, या सगळ्या मंडळीचं नाव घेणं उचित आहे, पण सगळ्याच घेता येईल असं नाही. म्हणून सगळे खरात परिवार, संदीप दादा, आणि आज अगदी मला आठवतंय की संदीप दादांचे वडील, ज्यांनी मला पहिल्यांदा फेटा बांधता येत नव्हता तरी संगम जळगावला, संगमेश्वरात कीर्तनाला नेलं, त्यांनाही आम्ही दादा म्हणत होतो. ही सगळी परंपरा वारकरी संप्रदायाची आहे. म्हणून खरात परिवाराला मी कोटी कोटी धन्यवाद देतो. विठ्ठल मी अगोदर बोलून गेलो, मी सगळ्याचं नाव घेऊ इच्छितो, पण सगळ्याचं नाव घेणं तरी शक्य नाही. म्हणून आमचे काका असतील, ही सगळी आदरणीय मंडळी, या सगळ्या मंडळीचं प्रेम, भाग्य आणि पुण्य यामुळं कुठेतरी गुरु परंपरा असते. प्रभू रामचंद्राच्या चरित्रामध्ये वशिष्ठ ही गुरु परंपरा आहे. कृष्ण परमात्म्याच्या चरित्रामध्ये संदीपनी किंवा गर्गाचार्य ही गुरु परंपरा आहे. गुरु परंपरेनच ही संप्रदायाची परंपरा चालत असते. म्हणून 3 दिवसापासून अगदी आपले सगळे काम बाजूला टाकून, साधना बाजूला ठेवून, ज्यांची हजेरी आहे असे महंत हरिभक्ती परायण डॉक्टर अर्जुन काका जाधव गुरुवर्य काकांची उपस्थिती आहे. त्यांच्या शुभ हस्ते अगदी सुंदर मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सुंदर पार पडलेलं आहे. मी काकालाही धन्यवाद देतो. विठ्ठल अनेक साधू संतांची उपस्थिती होती. चिंतेश्वर मंदिराचे मठाधिपती दिलीप बाबा भोगे यांची उपस्थिती लाभलेली होती. अगदी आमच्या असणाऱ्या खाली कोठी मुदरगाव संस्थांचे बालकानंद स्वामी महाराज यांची उपस्थिती लाभली होती. त्यांनाही धन्यवाद देतो. अनेक काही संत मंडळीनं उपस्थिती लावून गेलेले. आज कीर्तनाकरता आणि उपस्थिती लाभण्याकरता ज्यांची अग्रगण्य उपस्थिती आहे, परमादरणीय हरिभक्ती परायण, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये गोसेवेचं व्रत धारण केलं, हजारो विद्यार्थी घडवले, असे तीर्थराज महाराज पठाडे नाना यांची उपस्थिती आहे. हरिभक्ती परायण महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार भीमसे बाबांचा कृपा व्रत हस्त ज्यांच्या मस्तकावर आहे असे बळीराम दादा आवटे दादांची उपस्थिती आहे. हरिभक्ती परायण विनोद सम्राट महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार महादेवजी महाराज गिरी बाबांची उपस्थिती आहे. ज्ञानेश्वरी उपासक सुंदर अगदी असणारं महाराष्ट्रभर कीर्तनाचा प्रचार आणि प्रसार करतात आमचे गणेश दादा बोचरे साष्टिंबळगावकर यांची. शिक्षण आणि अनेक विद्यार्थ्याला घडवित असताना संप्रदायाची सेवा करण्यासाठी गरुड झेप घेणारे कोंडीचं एक युवा नेतृत्व आणि कीर्तनामध्ये चांगलं वक्तृत्व ज्यांना लाभलं असे कैलास महाराज गवळी यांची उपस्थिती आहे. आज अगदी माजलगावून आलेले ज्यांचं पखवाज तयार करण्यामध्ये अग्रगण्य आहेत आमचे महारुद्र महाराज यांची उपस्थिती आहे.
ख्यातनाम मृदंगाचार्य ज्यांनी आपलं जीवन सगळं संप्रदायात खर्च केलं, तुकारामजी महाराज परांडे, मनोज महाराज हरिभक्ती परायण, आमचे बाप्पासाहेब तात्या सपाटे तात्या आहेत, अगदी शशराव अण्णा शिंदे आहेत, गणेश नाना टोपे आहेत, देशमुख आमचे डॉक्टर साहेब आहेत, माझ्याबरोबर आलेले आमचे भागवत दादा आहेत, जुने आमचे परमात्म स्नेही गंगा मामा परदेशी आहेत, भारुडामध्ये महाराष्ट्र ज्यांनी गाजवला असे आमचे कुटे महाराज आहेत, हरिभक्ती परायण, मुरलींचे सासरे आणि माझे परमार्थातले मार्गदर्शक अंकुजिजा मरकड यांची उपस्थिती आहे. आता सगळेच मंडळी उपस्थित आहे, पण आता सगळ्यांचं नाव घेणं जरा शक्य नाही. विठ्ठल गावातील संपूर्ण सगळे टाळकरी ज्यांनी सुंदर चाल गायली, आमचे खरात महाराज, गाडेकर महाराज, ही सगळी आदरणीय मंडळी, मेठाळ दादा आहेत, शिंटे महाराज आहेत, मछे पाटील आहेत, इकडून कारागीर आहेत, ही सगळी मंडळी, गावातील भजनी मंडळ, साऊंड सिस्टम मंडळ, माता भगिनी, पाहुणे मंडळी, राहिलेले सायलेले सगळे, पलीकडच्या गोंदीतली सगळी माझी असणारी आदरणीय मंडळी, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आजच्या कीर्तनात दाटलेली भव्यता. विठ्ठल काला आहे आणि मर्यादा आहे, कारण की वेळ त्या जीव परमात्म्याचा अंश आहे, हे आपल्याला मान्य आहे. थांबू का? विठ्ठला विठ्ठला म्हणून अंश अवतारामध्ये वर्णन केलंय. तुम्ही बघा जरा, आपण गोदावरीच्या काठातील जवळचे माणसं आहोत. गंगेचं पाणी एखाद्या घटामध्ये आपण पूजे करता आणलं म्हणजे गंगा आली नाही, अंश रूपानं आली. तसं जीव हा अंश रूपानं प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. बस कीर्तन 10 मिनिटं लेट केलेलं होतं असे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, आरोग्य मंत्री, अंबड घनसांगवी तालुक्याचे आणि जालना जिल्ह्याचे आपल्या मराठवाड्याचे भूषण आदरणीय आपल्या सगळ्यांचे लाडके नेते राजेश भैयाजी टोपे साहेब, साहेबांची उपस्थिती, आपण सगळ्यांना टाळी वाजून त्यांचं स्वागत केलं. त्यांच्याच बरोबर परम आदरणीय जालना जिल्हाधिकारी यांची उपस्थिती आहे. आपण साहेबांच्या आगमनाचीच प्रतीक्षा करीत होतो आणि त्यांच्यासाठीच आपण 10 मिनिटं लेट तिथपर्यंत आलो. साहेबांना दिलेला शब्द खरा केला. पाहताना मागं पुढं बघत नाही. भगवंताच्या चरित्रामध्ये भगवंतांना आपल्या भक्ताची सुद्धा कसोटी पाहिलेली आहे. विठ्ठला गोबरा सांगता की ते कसोने पाहासी मना, ते कसोने पाहासी मना, ज्ञानोबरांचं जीवन, जे धर्माच्या मार्गावर ज्या पदावर आरूढ आहे त्यांचं जीवन एक संघर्षमय जीवन असतं. एवढंच नाही की अनेक ठिकाण त्याला मोठे हो म्हणून तो नजराना स्वीकारला नाही, तो कोबराने भक्ती सोडली नाही. संतांच्या राजेंद्र महाराज वाघमारे यांचाही या ठिकाणी सत्कार सोहळा होत आहे. या गावचे भूमिपुत्र, आमचे सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय माझे आरोग्य मंत्री राजेशजी भैया टोपे साहेब यांचाही या ठिकाणी सत्कार, या ठिकाणी हरिभक्त परायण गणेशजी महाराज बोत्रे यांचाही सत्कार घ्यावा. तसेच तीर्थराजजी महाराज पठाडे यांनाही आमंत्रित करतो.
अर्जुन काका जाधव यांचाही या ठिकाणी सत्कारसाठी आमंत्रित करतो. काकांचे फार उपकार आमच्या घरावर आहेत. काकापासून आम्ही सर्व या ठिकाणी घडलो. आमचा संदीपचे गुरु, आमचे गुरु हरिभक्तपरायण काका, तसेच या ठिकाणी हरिभक्तपरायण महंत महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार विनोदाचार्य सर्वांचे लाडके महादेवजी महाराजगिरी यांनाही या ठिकाणी मी सन्मानित करतो. विशेषतः या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले टेकाळे महाराज यांनाही मी या ठिकाणी आमंत्रित करतो. हरिभक्तपरायण प्रकाशजी महाराज यांनाही आमंत्रित करतो. या बाबा, या सर, वेळ कधी बाबा. तसेच गाडेकर महाराज, मच्छे महाराज, शुभम महाराज, गणेशजी महाराज गुंजकर आणि विशेषतः ज्यांचं अत्यंत या मंदिरावर प्रेम आहे असे आमचे देशमुख साहेब यांनाही या ठिकाणी आमंत्रित करतो. मुद्दामून या कार्यक्रमाला उपस्थित लाभलेले महाराष्ट्रातील ख्यातनाम दारुडकार आदरणीय महंत प्रभाकरजी महाराज कुटे यांचं या ठिकाणी या ठिकाणी लंबवून आलेले तिसगावचे आमचे महाड साहेब यांनाही या ठिकाणी मी सन्मानित करतो. हरिभक्तपरायण गवळी महाराज यांनाही या ठिकाणी मी सन्मानित करतो. या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातनाम बारूड कारकुटे महाराज यांनाही या ठिकाणी सन्मानित करतो. गावातील आमचे हरिभक्तपरायण तुकारामजी महाराज करांडे यांनाही या ठिकाणी आमंत्रित करतो. या ठिकाणी सदाशिवजी महाराज मैत यांनाही या ठिकाणी आमंत्रित करतो. आमच्या गावचे सर्वांचे लाडके युवकांचं श्रद्धास्थान माझे जिल्हा परिषद सदस्य जालना सतीश भाऊजी टोपे साहेब यांनाही मी सुधाकर दादांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करावा. या ठिकाणी आरोग्य मंत्री बसा उपस्थित मंडळी त्यांचं घ्या. आणि ज्यांनी हा पुढाकार घेऊन कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे आणि ज्यांनी अत्यंत आमच्या सगळ्यांचे अगदी बालपणीपासून किंवा आमच्या अगदी लहानपणापासून ज्यांनी आमचा सांभाळही केला आणि ज्यांच्याबरोबर आम्ही मोठे झालो ते सगळेच हरिभक्तपरायण भानदास महाराज बरोबरीचे असलेले सगळ्यांची मुलं मोठी झाली. गजानन असेल, बाकीचे दोघंही तिघे भाऊ असतील, सगळ्यांनाच मी धन्यवाद देईन की त्यांनी आगरी संप्रदायात काम करतो पण तुकोबा महाराजांचं एक छानसं मंदिर कलश रोहनाचा कार्यक्रम सुद्धा आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं पार पाडला जातोय. तर या कार्यक्रमासाठी गावातल्या ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य, मी आज मुंबईवरून या ठिकाणी आलेलो आहे आणि या कार्यक्रमासाठी आमच्या सगळ्या भगिनी ज्या आमच्या माहेरी आलेल्या आहेत त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. कारण आज सगळ्या मुली आमच्या गावातल्या ज्या बाहेरगावी दिलेल्या आहेत त्या सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या आहेत, तर मी त्यांचंही स्वागत करतो. आपल्या सगळ्यांचंच या ठिकाणी सतीश भाऊ आहेत, बाकीची सगळी मंडळी आहेत, आपल्या सगळ्यांना मी या निमित्ताने एवढंच सांगेल की चांगले कार्यक्रम, चांगल्या गोष्टी व्हाव्यात, समाजाला चांगली दिशा मिळण्याचे कार्यक्रम व्हावेत ही नेहमीच आपल्या सगळ्यांची इच्छा असते.
आपल्या गावाच्या सुखात दुःखात अडीअडचणीत आम्ही नेहमी राहत आलेलो आहेत, राहत राहणार आहेत. आणि त्यामुळे कुठलाही प्रश्न असेल, अडचण असेल, ती गावातली कोणतीही असेल तरी आम्ही त्यांच्या त्या अडचणीच्या बरोबर आपल्या बरोबर आहोत. तर फार आजचा प्रसंगी बोलण्याचा विषय नाही, पण राजेंद्र महाराज वाघमारे असतील किंवा अर्जुन महाराज असतील, आपले जाधव साहेब हरिभक्त परायण, या सगळे आपल्या भागात नेहमी वारकरी संप्रदायाचं किंवा हे आध्यात्मिक कार्य वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतात. आणि दोघेही जण महाराष्ट्रात फिरतात, राज्यात मराठवाड्यात फिरतात आणि आपल्या भागाचं, आपल्या गावाचं गोंदी खूप चांगले दृष्टांत ते देऊ शकतात. खूप चांगली पद्धतीनं आपल्या सगळ्यांना मंत्रमुग्ध करण्याची सामर्थ्य आणि शक्ती त्यांच्यामध्ये आहे आणि त्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. आणि त्यामुळं माझ्या निमित्ताने 10-15 मिनिटं काय अर्धा तास जरी बसले तरी ते चांगलीच गोष्ट झाली असं मला वाटतं. आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांचंच मी महाराज मंडळींचा आभार मानतो, टाळकरी सगळी मंडळींचा आभार मानतो. सगळ्या खरात परिवार गावातल्या मंडळींनी ज्यांनी तुकोबा महाराजांच्या मंदिराची स्थापना किंवा मूर्ती स्थापना, कलाशारोहण केलंय, त्या सगळ्यांचा आभार मानतो, गावकऱ्यांचा आभार मानतो, महिला भगिनींचं स्वागत करतो. आणि मला विश्वास आहे की शेवटी हे सगळे संत महात्मे आणि त्यांनी निर्माण केलेली जे विचारधन आहे, त्या विचारधन, जी गाथा, आपलं माथा दुरुस्त करण्यासाठी गाथा, जे राजेंद्र महाराजांनी सांगितलं, ते अत्यंत चांगला समर्पक असा शब्द गाथा माथाचं सांगितलंय. आणि खरोखर तुकोबा रायांनी खरोखर आपल्या समाजाला काय चांगलं वाईट, जीवनात काय करा नका करू, सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन त्या गाथेमध्ये आहे. आणि त्यामुळे जर तुकोबा रायांची गाथा प्रत्येकाने आत्मसात केली, वाचली आणि जीवनात अंगीकारली तर आपलं जीवन समृद्ध होईल. याबद्दल पुन्हा भविष्यकाराला विचारण्याची गरज नाही. म्हणून मला एवढंच वाटतं की आज फार लांबलचक बोलण्याचा विषय नाही, एक चांगलं कार्य, स्तुत्य असं चांगलं कार्य या ठिकाणी होतंय. प्रेरणादायी असं हे मंदिर आहे, ही मूर्ती आहे. कारण शेवटी मूर्तीतून आपण काय बघतो, मंदिरात का जातो, तर आपण प्रेरणा घ्यायला जातो, आशीर्वाद घ्यायला जातो, त्यातून सत्कर्म करण्यासाठी जातो.
चंद्रभागे स्नान भागे जनार मंडळीचा वारी वारी रुक्मण ठोपा संत मंडळी सुखी अहंकाराचा वारा न लागो राजस माझ्या विश्वास भाविक नामामुळे तया सावी कल्पनेचे बाबांनो कोणी बनवली मूर्ती रुक्मण ठोपा कल्पनेचे बाबांनो कोणी काही संत मंडळी या संतासी मिरवी हेती म्हणले